आता हे बाबूराव बाबाची समाधी आहे आणि जत्रेच्या वेळेस इथं भरपूर सारी गर्दी राहते। आमची जत्रा आता आहे, तुम्हाला दाखवतो गर्दी किती राहते। अहो आम्ही आज खोंडे करण्यासाठी आलेलो आहे। याचं नाव कांजी कुत्रे आहे। आमच्या आलो होतो, आमच्या मागं नानाच्या पण मागं आलो होतो। कांजी कुत्रे आमचं जत्रेला आमच्या घरात राखण करतात। आम्ही जाणार आहे जेजुरीला, म्हणून त्याला करमतच नाही आता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलेलो आहे आमच्या वावरामध्ये खोंडे पेरण्यासाठी। आता आम्ही खोंडे पेरणार आहे। असेच नवीन बनवण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आमच्या यात्रेला पण या। आज आम्ही आलेलो आहे आमच्या वावरामध्ये। इथं मका होती, मका सोंगली आणि कुट्टी केली, मोर घासाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल। आणि आज आम्ही आलो होतो खोंडे पेरण्यासाठी। देवारी सारखं दिसतो तो। आणि मग नानाचा ट्रॅक्टर आला होता आणि नाना पेरायला लागले आहे। त्या तिकडे नाना पेरू राहिले आणि नानाने ट्रॅक्टर आणलाय त्यांचा आणि खोंडा पेरू राहिलोय आम्ही। आता आम्ही खोंडा पेरून घेणार आहे लवकर। आता हे खोंडे पेरायचं काम चालू आहे। आज 3 जानेवारी, आज आपल्याला ज्योत आणण्यासाठी पण जायचं आहे रात्री। तेव्हा जत्राच्या आधी हा खोंडे पेरून घ्यायचा आहे। नाना आलो होते पेरायला, काल मी फोनून काढलं वावर। काल व्हिडिओ काढायचं कोण नव्हतं, आज दादू आला व्हिडिओ काढण्यासाठी। आपला संपूर्णच वावर फोनून काढले, त्यामुळे आले नाही। वावर पेरून घ्यायचं लवकर, आपल्या यात्रेला पण जायचं। बघा खोंड्याचं बी कसं असतं मित्रांनो, बघा खोंडे एक जेवरी टाईप असतो। आपल्याकडे 10-15 गाय असल्या कारण आपण त्यांना चाऱ्याची कमतरता पडू नये म्हणून त्यामुळे आता खोंड्या पेरणार आहोत। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता पेरणी सुरू आहे आमच्याकडे खोंडे बी। आता या नाना खोंडे पेरीत आहे। आता आम्ही इकडं नानाचा व्हिडिओ काढत आहे। आता नाना खोंडे पेरीत आहे ट्रॅक्टरने। नानाचा खोंडे पेरीत किती लाईन केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। व आता तुम्ही आमच्या यात्रेला पण या, खंडोबाची यात्रा आहे। व आज आम्हाला रात्री जायचं आहे ज्योत आणण्यासाठी। ज्योत आणण्यासाठी जायचं आहे। आवर आमची जत्रा असते म्हणून ज्योत आणण्यासाठी जातो आम्ही रोज। तेव्हा आता इथं नानाची लाईन पिऊन आता नाना खोंडे पेरीत चाललेला आहे तिकडं। तेव्हा आता खोंड्या तुम्हाला दाखवतो कसा फिरू राहिले। आता खोंडे फिरू राहिले नाना, मी आणि पप्पा आलेलो आहे। नाना ट्रॅक्टर घेऊन आले होते पहिले, मग आम्ही आलो नानाच्या मागून। नाना म्हणले आम्ही आलो वावरत, म्हणून आम्ही आलो लवकर। आणि आज पण आम्हाला शाळा पण आहे, शाळेत पण जाणार आहे आम्ही। अहो ज्योत आणायला पण जायचं आहे आम्हाला। तेव्हा आता नाना ट्रॅक्टर चालू राहिले। तेव्हा आता आम्ही तुम्हाला दाखवतो की सरे पाडू राहिले नाना। तेव्हा आता नाना सऱ्या पाडत आहे, चांगल्याच सऱ्या पाडल्या, पातळ लावले आहे खोंड्या पेरण्यासाठी। ज्वारी सारखा दिसतो तो, आम्ही ज्वारी पण केलेली होती, जो ज्वारी सारखा दिसतो। आम्ही आज आलो होतो खोंड्या पेरण्यासाठी। आता हे बाबूराव बाबाची समाधी आहे आणि जत्रेच्या वेळेस इथं भरपूर सारी गर्दी राहते। आमची जत्रा आता आहे, तुम्हाला दाखवतो गर्दी किती राहते। अहो आम्ही आज खोंडे करण्यासाठी आलेलो आहे। ट्रॅक्टर आहे, खोंडे पेरून राहिला आहे आणि आम्ही आता आलेलो आहे। तिकडे ट्रॅक्टर खोंडे पेरून राहिला आहे, आता थोडंच वावर राहिलेलं आहे। आता आम्ही आलो होतो इकडं खोंडे पेरण्यासाठी। गिरणी गवतं पाहिजे थोडं वावर आहे, ते पण फिरून घेणार आहे। तेव्हा आता ट्रॅक्टर घेऊन चाललेला आहे। याचं नाव कांजी कुत्रे आहे। आमच्या आलो होतो, आमच्या मागं नानाच्या पण मागं आलो होतो। कांजी कुत्रे आमचं रात्रीला आमच्या घरात राखण करतात। आम्ही जाणार आहे जेजुरीला, म्हणून त्याला करमतच नाही आता। तुझे कुठं रात्री वावरमध्ये येतं का? पण तुला जोडी येतं थोडं काय सांगितलं का? हां, काय नाव आहे तिचं? कांजी नाना काय करू राहिले? काय खोंड्या कायला खोंड्या कायला? मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे हा खोंड्या असतो ज्वारी टाईप। हा आपण पाऊस झाले पेरलेला होता
आत्ता पण खोंड्या पेरणी चालू आहे. आपल्या दादूने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण असा खोंडा आहे. 1 ते 2 पाण्यामध्ये येतो, जनावरांसाठी छान हिरवा राहतो. तर जानेवारी महिना सुरू आहे, आज 2-3 तारीख आहे. बघू शकता मित्रांनो, संपूर्ण असा खोंडा आहे. हा खोंड्या आपण मागच्या डिसेंबर महिन्यात थोडा अवकाळी पाऊस झाला, त्या ओलीव पेरला होता. आता त्याला युरिया मारून एक पाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे हा खोंड्या हा चारा डोक्या एवढा वाढतो. तर मित्रांनो, गायांसाठी हा थोडा खाण्यासाठी चांगला पण असतो. जास्त काय दूध देते नाही गायीने, पण त्या थोडं त्यांना हिरवा चारा दिसली थोडा सरमाड बोरमाड त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. बुगावंडा, सोयाबीन भूस वगैरे असा खोंड्या आहे मित्रांनो. याला असं खोंड्या असं म्हणतात. गायांसाठी लहान 3 सरमत घेऊन राहिले. आता आमचं पिरून झालेला आहे खोंडा. हे बघा, आता इकडे खोंड्याचं वावर आहे, एवढं सारं पिरून गेलेलं आहे. तर आम्ही खालचा पण वावर पेरलेला आहे. असा वाटला आज छोटासा व्हिडिओ आमचा खोंड्या पेरण्याचा, सांगा व आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.